नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपल्याला करायची आहे मठ मुगाच्या वड्यांची भाजी। तर हे आहेत वडे, मठ मूग वडे। तुम्ही पाहू शकता हे वाळवणीच्या सामानातला पदार्थ आहे हा। हे वर्षभर टिकतात। आपल्याला ज्या वेळेला कुठल्याही प्रकारची भाजी घरात नसेल त्यावेळेला याचा उपयोग होतो। आज खरोखर माझ्याकडे भाजी नाही आहे आणि कोथिंबीर पण नाही आहे, त्यामुळे मला ह्या भाजीची आठवण झाली। तर म्हटलं आज आपण ही भाजी करावी आणि मग त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करावा। तर हे वडे मी घेतलेले आहे। तर ही भाजी आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येते। तर त्यातली सर्वात सिंपल जी भाजी असेल, सिंपल पद्धतीने करणारी, ती मी आज करणार आहे। तर आता आपण त्यासाठी मी घेतलेला आहे एक कांदा कापून घेतलेला आहे, थोडा लसूणचे तुकडे करून घेतलेले आहे, कढीपत्ता आणि एक मिरचीचे तुकडे करून घेतले 2। तर सर्वात पहिले आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यात आपल्याला आता अगदी थोडंसं 1 चमचा असं तेल घालायचं आहे आणि हे वडे भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर आपण भाजूयात। तर हे छान भाजले गेले आहे। आपल्याला पूर्ण जळू नाही द्यायचे, गुलाबी रंग बदलीपर्यंत भाजायचे। त्यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कढईत टाकायचे भाजीला तेल। वडे आहेत उग्र असतात, आपण 1 चमचा तेल जास्त घातलं तरी चालेल, म्हणजे भाजीला चवही छान येते। आणि आता आपण टाकूयात मोहरी, जिरं, हिंग, टाकायचं लसूण। लसणाचे बारीक बारीक तुकडे करायचे, छान खरपूस तळून घ्यायचे। मिरची आणि कढीपत्ता, त्यामध्ये टाकूयात आपण बारीक चिरलेला कांदा। छान गुलाबी परतून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी परतला जातोय, तर आता आपण यात टाकणार आहोत 1 चमचा लाल तिखट आणि अगदी पाव चमचा अशी हळद। वड्यांमध्ये तिखट मीठ असतं, त्यामुळे आपल्याला भाजी कशी तिखट हवी आहे, किती फिकी हवी आहे त्याप्रमाणे आपण भाजी करताना तिखट घालू शकतो आणि मीठही घालू शकतो। छान परतून घ्यायचं आहे आणि यातच आपण भाजून घेतलेले वडे टाकून द्यायचे आणि बाजूला पाणी गरम करत ठेवायचे दुसऱ्या स्टोववर। त्या वड्यांना कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। मी बाजूला पाणी पण ठेवलंय गरम करत। यात टाकायचं आपल्याला अर्धा ते 1 ग्लास पाणी। आपल्याला किती घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणेच आपण पाणी पण घालायचं आहे। मी आज जरा रसरशीत भाजी करणार आहे, मी 1 ग्लास पाणी घातलंय। आता आपल्याला भाजीला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मीठही थोडंच घालूया। आणि यात आपल्याला टाकायचं आहे अगदी जाडं भरडं असं दाण्याचं कूट 1 चमचा। जाडं भरडं ठेवायचं, बारीक नाही करायचं। भाजलेल्या दाण्याचं कूट आहे आणि आता 1-2 मिनिटं उकळी करून घ्यायची आहे। अतिशय सुंदर भाजी, सिंपल भाजी आपली तयार होते। भाजी आपली छान आता 2 मिनिटं शिजू द्यायची आहे। पण वडेही भाजून घेतले होते आणि या भाजीसोबत आपल्याला बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची हरळी खूप सुंदर लागते। तर मी आज ती बाजरीची हरळी करणार आहे, तर तीही आपण लगेच करून घेऊया। आज एका व्हिडिओत तुम्हाला 2 रेसिपी मी दाखवणार आहे। भाजी शिजते तोपर्यंत आपण बाजरीच्या हरळीचं मळून घेऊया। तर एका ताटात आपल्याला घ्यायचं आहे बाजरीचं पीठ। तर बाजरीच्या पिठात हरळीसाठी आपण घालणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर अशी हळद, थोडेसे जिरे आणि चवीप्रमाणे थोडंसं अर्धा चमचा असं मीठ। आणि यात घालायचे आहे थोड्याशा ओवा, याच्याने याला खूप सुंदर चव येते। आता आपल्याला हे भाकरीला मळतो तसं मळून घ्यायचं आहे, पण आपली भाजी होते, आपण आधी भाजी पाहून घेऊया। आपली मठा मुगाच्या वड्यांची भाजी सुंदर झालेली आहे, अप्रतिम शिजलेली पण छान आहे। तुम्ही पाहू शकता वडे अजिबात मूड आले नाही, जसेचे तसे आहेत।
आणि छान शिजून पण गेलेले आहेत मस्तच. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. भाजीचा गॅस झाला आहे आता आपला बंद. तर पटकन गरमागरम बाजरीची हरळी तयार करूयात. अतिशय सुंदर बेत आहे आज मस्तच. आता हरळीसाठी मी आता तवा तापत ठेवून दिलेला आहे. छान असं गोल गोल मस्त लाटून घेऊया. आता आपण याला तव्यावर छान शेकून घ्यायचं आहे. आता आपण याला छान तुपात शेकून घ्यायचं आहे. दोघीच्या साईडने मस्त तूप लावून द्यायचं. खूप सुंदर लागते ही चवीला अप्रतिम. बाजरीच्या पिठाची गरमागरम हरळी तयार झालेली आहे. आता हरळी झाली आहे. भाजीचा गॅस बंद झाला आहे. भाजी पण झालेली आहे. मुगाच्या वड्यांची भाजी पूर्ण सुकी नाही रसरशीतच भाजी केली आपण. आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.